आज खरं कळालं की ट्रॅक्टरला चावी नसली तरी सुरू कसा करायचा। नमस्कार मंडळी, आजच्या लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। ताडपत्र्यांनी गाडी लोड केली आणि डायरेक्ट शेतात घेऊन आलो। हे काय शेवटची पट्टी पण सोयाबीन कापून झालं आणि काल जो काथे आणला होता तो तर 3 पट्ट्यातील सोयाबीनचे भारे बांधायला संपून गेला होता आणि यांनी तर उरलेल्या सोयाबीन बांधण्यासाठी नवीन जुगाड लावलाय भो। त्यानंतर संतोष दादांनी सोयाबीन काढण्याच्या ठिकाणी रोटर मारायचं काम चालू केलं होतं, तर म्हटलं जेवण करून घेऊ। उसळ भात पोळी पोट भरून जेवण केलं, मग 90च्या स्पीडने संपूर्ण ताडपत्रे आथरून त्यावर मशीन पण लावून दिला। तेवढं बघताच माणसांनी सोयाबीनचे भारे आणायला सुरुवात केलं। थोड्या वेळाने तर खूप मोठा ढीग उभा करून दिला व मशीन मधून सोयाबीन काढणीला सुरुवात झालीच। आणि मंडळी, तुमचा सोयाबीन काढून झाला का नाही कमेंट करून नक्की सांगा बर का मला। भास्कर शेटने संपूर्ण शेतातील सोयाबीनचे भारे ताडपत्रीवर जमा करून निघून गेले। तेवढ्यात ट्रॅक्टरचा डिझेल संपला ना भाऊ। मग 30 लिटरचा ड्रम भरून डिझेल मागवला आणि संपूर्ण ड्रम रिकामा होईपर्यंत ट्रॅक्टरात डिझेल ओतला। रविदादाने पंप मारून घेतला। ही कोणती पद्धत आहे रे भो ट्रॅक्टर सुरू करण्याची? याला तर चावीची गरज नाही वाटतं। अशी टेक्निक पहिल्यांदाच पाहिली भो मी तर जीवनात। मंडळी, तुम्हाला ही टेक्निक आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि अजून भरपूर सोयाबीन काढायचा बाकी आहे, त्यासाठी तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करून घ्या। भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये मंडळी।